श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17वा. स्वामीसुतांचे निधन. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायामध्ये आपण पाहिले की प्रथम भेटीतच हरिभाऊंची श्रीचरणी निष्ठा बसली ती कायमचीच. त्यांना श्रीचरणांचा ध्यास लागला आणि यामुळेच त्यांनी संसाराचा त्याग केला आणि गोसावी होऊन राहू लागले. हरिभाऊ गोसावी झाल्याचे कळताच त्यांची आई काकूबाई हिला अतिशय दुःख झाले. मुंबईला येऊन तिने त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण व्यर्थ. शेवटी आपल्या मुलावर करणी करण्यात आली आहे आणि ती उतरवली पाहिजे असा विचार करून तिने त्यावेळचे प्रसिद्ध सत्पुरुष देव मामलेदार यांची भेट घेतली. त्यांनी तिला ज्यांनी तुमच्या मुलाला वेड लावले आहे त्यांचे पाय धरा असे सांगितले. तेव्हा काकूबाई अक्कलकोटास गेली. मुंबईमध्ये स्वामीसुतांच्या उपदेशाने अनेक ज्ञातीचे लोक स्वामीभक्त झाले. पुढे कामाटीपुऱ्यातील जागा लहान पडते म्हणून एका भाविक स्त्रीने मठासाठी कांदेवाडीमध्ये प्रशस्त जागा दिली. तेथे प्रथमच श्रींची जयंती साजरी करण्यात आली. अशा प्रकारे स्वामीसुतांनी श्रींच्या भक्तीचे महात्म्य उत्तरोत्तर वाढवले. स्वामीसुत अक्कलकोटास गेले की श्रींच्या सानिध्यात भजन करीत. कीर्तनात लोक लज्जा सोडून आनंदाने बेभान होऊन नाचत असत. श्रींचे त्यांच्यावर खूप प्रेम होते, त्यामुळे स्वामीसुतांवर जळफळणारे सेवेकरी त्यांचा द्वेष करीत असत. श्रींचे त्यांच्यावरचे प्रेम कसे कमी होईल हे पाहत असत. एकदा स्वामीसुत श्रींच्या सन्मुख पायी खडावा घालून भजन करीत होते. ही संधी साधून एक दोघे श्रींना म्हणाले, हा आपला अपमान करण्यासाठीच पायात खडावा घालून नाचतो आहे. हे वर्तन अयोग्य आहे, तुम्ही त्याला समज द्या. तेव्हा श्री स्वामीसुतांना म्हणाले, आधी पायातील खडावा काढ आणि मगच भजन कर. तेव्हा अनेकांनी जागेवरून उठून स्वामीसुतांच्या पायातील खडावा काढून घेतल्या. समर्थांच्या सन्मुख झालेला हा अपमान स्वाभिमानी स्वामीसुतांना सहन झाला नाही. त्यांचे तोंड उतरले. वैऱ्यांना मात्र आनंद झाला. त्यानंतर सूत मुंबईस परतले, पण अपमानाचे शल्य त्यांना चैन पडू देईना. त्यांची प्रकृती खालावली. ते खूप आजारी पडले. हे वृत्त स्वामींना कळताच सुतांना आणण्यासाठी त्यांनी 2दा माणसे पाठवली, पण व्यर्थ. शेवटी श्रींनी निर्वाणीचा संदेश पाठवला, तरीही स्वामीसुत अक्कलकोटाला गेले नाहीत. श्रावण शुद्ध प्रतिपदेस त्यांनी देह ठेवला. त्यांच्या निधनाने श्री स्वामींना रडू आवरेना. अक्कलकोट नगरावर शोककळा पसरली. पुढे सुतांच्या निधनानंतर श्रींनी त्यांच्या आईचे सांत्वन केले व त्याने आमचे ऐकले नाही म्हणून काळाने त्यांना ओढून नेले असे सांगितले. श्री स्वामी समर्थ. यासारख्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.